संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात जे देवस्थान प्रामुख्याने मानले जाते ते त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि या त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या नवीन थानापतीची निवड आज करण्यात आली आणि यामध्ये आज आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत। जे देवस्थान संपूर्ण भारतात गाजलेले देवस्थान आहे आणि प्रमुख मानलं जातं अशा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे थानापती आज नवनिर्वाचित झालेले आहेत। काय महत्त्व करतायत, कशा पद्धतीने या देवस्थानचा त्यांना मान मिळाला ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार। कशा नारायण ओम नमो नारायण। कशा पद्धतीने हा मान दिला गेला आणि काय वाटतं तुम्हाला हा मान मिळून? हे पंचदशनाम आव्हान आखाडा नागा संन्यासींचा आखाडा आहे। ह्या आखाड्यामध्ये आमच्या कुलशाखा हेड ऑफिस आमचं काशी वाराणसी दशसुमेर घाटला आहे। परत आमची हेड शाखा हरिद्वारला, उज्जैन मध्य प्रदेश उज्जैन तिथं आहे, अजून गिरनारला आहे, प्रयागराजला पण आहे आणि नाशिक त्र्यंबकेश्वरला आहे। प्रत्येक शाखावर आमच्या पदाधिकारी निवडले जातात, परंतु त्या पदाधिकारी निवडताना त्या पदाधिकारीची योग्यता बघितली जाते की हा पदाधिकारी श्रीमंत ठाणापती महंत ठाणापती पदाच्या नियुक्तीच्या विशेष जबाबदाऱ्या असतात आखाड्याच्या, त्या जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या लायकचा आहे किंवा नाही। जर तो साधू सर्व आखाड्याच्या नजरेमध्ये योग्य असेल तरच त्याला या पदावर घोषित केलं जातं। आणि तसं बघितलं तर माझी वय कमी आहे, पण माझ्यापेक्षा जास्त वयाच्या पण साधूंची वय गेली पण असे पद भेटत नाही। पण चला, सगळ्या संत लोकांचं, वरिष्ठांचं आणि नागा संन्यासी गुरुमूर्तींचा आशीर्वाद आहे आणि सर्व भक्त लोकांचं पण प्रेम म्हणावं की मला कमी वयामध्ये अशा महंत ठाणापती पदावर नियुक्त केलं सर्व आखाड्यानं। तर ह्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची पात्रता माझ्यात त्यांना दिसून आली आणि असावी म्हणूनच त्यांनी या पदावर मला नियुक्त केलेलं आहे, नाशिक त्र्यंबकेश्वर ठाणापती पदावर। काय वाटतं तुम्हाला हे नाशिक देवस्थान त्र्यंबकेश्वर देवस्थान हे भारतात मोठं सांस्कृतिक धार्मिक ठिकाण मानलं जातं, इथे मोठ्या प्रमाणात भारतातून भक्तगण येत असतात। काय वाटतं त्या ठाणापतीच्या निवडी संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आनंद झालाय किंवा काय असं? बिलकुल आनंदाचीच गोष्ट आहे की सर्व आखाड्याच्या वरिष्ठ साधूंच्या आशीर्वादानं, भगवंताच्या कृपेनं, गुरु महाराजांच्या आशीर्वादानं मला हे ठाणापतीपद नाशिक त्र्यंबकेश्वरचं भेटलेलं आहे। तुम्ही तर भारतातून म्हणतायत, पूर्ण वर्ल्डमधून आता लोक त्र्यंबकेश्वर देवस्थानला येतात। 12 ज्योतिर्लिंगातलं मानलेलं ज्योतिर्लिंग तीर्थ आहे त्र्यंबकेश्वर। शंकरानं ब्रह्मगिरीवर स्वतः जटामधून गोदावरी काढलेली आहे आणि ती गोदावरी गुप्त होत होत कुशावर्तात आलेली आहे आणि त्या कुशावर्तामध्ये जे 4 कुंभ भरतात आपल्या भारतभरामधून, जसं उत्तराखंडमधून हरिद्वार, उत्तर प्रदेशमधून इथं प्रयागराज, आता कुंभमेळा चालू आहे 2025, आणि तिसरा उज्जैन महाकाल नगरी शिप्रा रामघाटवर, आणि चौथा कुंभ जो भरतो तो नाशिक त्र्यंबकेश्वरला भरतो। तर त्र्यंबकेश्वरलाच साधूंचं खरं साई स्नान असतं, तिथंच अमृताचे थेंब पडलेले आहे। त्या पवित्र ठिकाणामध्ये आणि त्या शंकराचं विवाह असणाऱ्या आखाड्यामध्ये मला आव्हान पंचदशनाम आव्हान नागा संन्यासी आखाड्यातून ठाणापती पदाचा मान मिळाला आणि पद मिळालं, त्याबद्दल मला खूप आनंद व्यक्त होतोय। या महाकुंभमेळ्याच्या ठिकाणी तुम्हाला ठाणापती करण्यात आलं, प्रयागराज सारखं ठिकाण, पवित्र ठिकाणी तुम्हाला ठाणापती करण्यात आलं। काय वाटतं इथलं महत्त्व आणि काय वाटतं तुम्हाला, थोडक्यात कशा पद्धतीने व्यक्त कराल? तीर्थराज प्रयाग म्हणजे सगळ्या तीर्थांचा राजा मानले गेलेलं तीर्थ आहे। गंगा बडी गोदावरी तीर्थ बडा प्रयाग, धारा बडी पुण्यकर्म की पापकटे हरिद्वार। तीर्थ मानले गेलेले सर्व भारतातल्या तीर्थामधून प्रयागराज तीर्थ मोठं मानले गेलेलं आहे आणि अशा महातीर्थामध्ये प्रयागराज तीर्थामध्ये 2025च्या कुंभामध्ये मला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आत्ताच नवीन महाभारताच्या प्रमुख देवस्थानामध्ये त्र्यंबकेश्वर मानलं जातं आणि या देवस्थानचे ठाणापती नवनिर्वाचित करण्यात आलेले आहेत। काय सांगाल, शुभेच्छा कशा पद्धतीने द्याल की जे भारतातच नव्हे तर जगभरातून भाविक भक्तगण त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेण्यासाठी येतात, प्रमुख देवस्थान मानलं जातं भारतामध्ये। काय सांगाल, याचे ठाणापती आज नवनिर्वाचित करण्यात आले प्रमुख ठिकाणी, काय सांगाल? 2 ठाणापती निवडणूक करण्यात आले आज या ठिकाणी। प्रयागराज
महाकुंभ 2025 धर्मध्वजा के नीचे, धर्मध्वजाच्या खाली आमचे 2 थानापती बनले। एक महाकाल उज्जैन, काय नाव आहे, महंत कर्णपुरीजी महाराज, महंत थानापती कर्णपुरीजी महाराज, आणि दुसरे महंत थानापती दीपकपुरी महाराज। हे 2 जणांना आज पदभार भेटलाय। दीपकपुरी महाराजांना उज्जैनचा कारभार, त्र्यंबकचा कारभार भेटलाय, आणि महंत कर्णपुरी महाराजला उज्जैनचा कारभार भेटलाय। माझी उज्जैनचे ठाणापती झाले, हे उज्जैनचे ठाणापती झाले, यांना उज्जैनचा कारभार भेटला आहे। माझे यांच्या प्रती खूप खूप शुभेच्छा की यांनी आपलं कार्यकाल चांगलं चालावा, चांगली ड्युटी पार पाडावा, इथून पुढे अजून पुढचं पद यांना भेटावा, हे माझी शुभेच्छा। तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने आज हे प्रमुख देवस्थान आहेत महाराष्ट्रातले, भारतातले, तर काय सांगाल थोडक्यात, जे उज्जैनचे बी झालेत आणि आज त्र्यंबकेश्वर, थोडक्यात शुभेच्छा काय व्यक्त कराल? 2025 प्रयागराज महाकुंभ मेळा 144 वर्षानंतर आलेला हा महाकुंभ आहे। या कुंभमेळ्यामध्ये आमच्या साधू संतांची पद नियुक्ती होती। काहीचे पदभार रिक्त होतात आणि त्यावरती काहीचे पदभार चढवले जातात। तर श्री शंभू पंचदशनाम आव्हान आखाडा 16 मडीचे 2 थानापती इथं बसलेले आहेत। एक अवंतिका नगरी उज्जैनी या स्थानचे नवीन थानापती श्री महंत थानापती कर्णपुरीजी महाराज यांनी तिथला पदभार सांभाळलेला आहे। आणि महाराष्ट्र नगरी त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वपूर्ण मानले जाणारं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर, की जिथे नारायण नागबली, कालसर्पयोग, मातृदोष, पितृदोष यासाठी पूजाविधी करण्यासाठी भारतभरातून किंवा विश्वातून अनेक भाविक भक्त आणि श्रद्धाळू येतात। या भाविक भक्तांच्या ठिकाणचे म्हणजे त्र्यंबकेश्वर या ठिकाणचे श्री महंत थानापती म्हणून दीपकपुरी महाराज श्री शंभू पंचदशनाम आव्हान आखाडा यांची निवड झालेली आहे। तरी पण त्यांच्याकडनं भक्तांना एकच संदेश आहे की नारायण नागबली, कालसर्पयोग, मातृदोष, पितृदोष करण्यासाठी आले तर तुमची भरपूरशी अशी सोय सुविधा तिथं करण्यात येईल आणि हे कार्य ते आनंद रीतीने दोघे गुरुबंधू मिळून त्र्यंबकेश्वर आणि उज्जैनीचं पार पाडतील हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। हर हर महादेव।